सतत डबल इंजिनची चर्चा आहे आपल्याकडे. हो. आणि ते डबल इंजिन आहे का डबल ट्रबल आहे असं आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आत्ताच्या बरोबर, टप्प्यावर. बरोबर. आणि हे डबल ट्रबल नावाचा जो इंग्रजी सिनेमा होता, की ज्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे केवळ डबल रोल विषयीचं त्यांनी मांडलं होतं. ते तितकं सोपं, हां. सुटसुटीत, गमतीशीर नाही आहे. हे डबल ट्रबल खऱ्याच अर्थानं भयंकर ट्रबल म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे. हं. आणि हे काय आहे, तर एका पातळीवर लोक पटकन उत्तर देतील. काही लोक म्हणतील, की अहो हे मोदी, शहा सारखे जे काही एकाधिकारशाहीकडे देशाला रेटतायत, त्याला आपण डबल ट्रबल म्हणूया. ते तर खरंच आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही. काही लोक असं म्हणतील, की त्याच्या पुढे जाऊया आपण आणि अदानी, अंबानी सारखे जे आहेत, ते डबल ट्रबल आहे म्हणूया. कारण देशातली सगळी यंत्रणा, सगळं संसाधनं, सगळ्या बँकेचे पैसे, सगळी कंत्राटं, सगळी क्षेत्र, पार झोपडपट्टीच्या विकासापासून विमानतळापर्यंत सगळं त्यांना देण्याचं, बंदरांपर्यंत आमदन देण्याचं काम चालवलेलं आहे. सो धिस इज डबल ट्रबल. आता ह्या हं. दोन्हीमध्ये आपल्याला एक बघितलं पाहिजे, की मोदी शहा एका मोठ्या यंत्रणेचं नेतृत्व करतायत. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेचं नेतृत्व करतायत. एका हो. मोठ्या देशातल्या शक्तीचं नेतृत्व करतायत. त्यामुळे ते हां. फक्त व्यक्ती नाही आहेत, ते शक्ती म्हणून काय प्रतिनिधित्व करतायत. त्यातून येणारं देशासमोरचं जे डबल ट्रबल आहे, ते आपण नीट लक्षात घ्यावं लागेल. तीच गोष्ट अदानी, अंबानीविषयी पण आहे. हे 2 मोठे मक्तेदार आहेत, कॉर्पोरेट हाऊसेस आहेत. आणि हो. ते फक्त तेवढेच नाही आहेत. ते संपूर्ण भारतातल्या कॉर्पोरेट वित्त भांडवलाचं, उद्योगाचं, वेगवेगळ्या संस्थांचं आणि कंपन्यांचं नेतृत्व करतायत. त्यात टाटा, बिर्ला पण येतायत आणि सगळेच येतायत, पण नेतृत्व हे करतायत. हो. तसं तिसरं मला वाटतं, की ह्या डबल ट्रबलचा जो काही सगळा भाग आहे, त्याचं मी वर्णन थोडक्यात असं करीन, की याच्या सगळे दोन्हीच्या मागे एकीकडे नवउदारवाद आणि दुसरीकडे नवहिंदुत्ववाद. हे डबल हां. ट्रबल आहे. म्हणजे डबल इंजिनचा खरा अर्थ असा आहे, की हां. आता देशाला बाजारपेठेच्या मूलतत्ववादाशी जोडायचं. मोकाट बाजारवाद आणि बरोबर. दुसऱ्या बाजूला नवहिंदुत्व म्हणजे मोकाट धर्म आणि जातीच्यावर आधारलेलं राजकारण. हं. यातून ही परिस्थिती गेल्या 10 वर्षामध्ये आपण उत्तरोत्तर अशा टप्प्यावर आलेलो आहे, की ज्या गोष्टींचा विकास लोकांच्या बाजूने व्हायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी तो विकास एक केंद्रीकरणाकडे निघाला.